मंडळी, जय महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, तो 8वा हप्ता कधी मिळणार आणि शेतकरी बांधवांना देणार की नाही, राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित होणार की नाही, असा प्रश्न आता पडत आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊ. पण तत्पूर्वी या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नाही, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल प्रेस करायला विसरू नका. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता येणार आहे. एकंदरीत पाहिले तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास थोडा लाईक करा, चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला आपण विसरू नका. एकंदरीत आपण जर पाहिले तर अनेक दिवसापासून राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अद्यापही टाकण्यात आलेला नाही. आपण जर पाहिलं तर एकंदरीत पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरात लवकर टाकायला पाहिजे. एकंदरीत पाहिलं तर जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा आता होणार असल्याचे चित्र समोर येत आहे. त्या अनुषंगाने हप्त्याला उशीर सुद्धा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. आपण पाहिलं की महानगरपालिकेच्या जो निवडणुका होत्या त्या आता संपण्यात आलेल्या आहेत, तर त्याचा निकाल सुद्धा जाहीर झालेला आहे. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने आता जी निवडणूक कोणती असेल तर जिल्हा परिषदची निवडणूक आता लवकरच होणार असलेलं चित्र सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे. निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केले की जिल्हा परिषदच्या निवडणुका आता होणार आहेत. त्या अनुषंगाने नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती टाकण्यात यावा, जेणेकरून हे जिल्हा परिषद ज्या निवडणुका आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरात लवकर देण्यात यावा अशी विनंती आहे. दुसरं म्हणजे आपण पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पण हप्ता हा लवकरात लवकर टाकण्यात आला, तसाच नमो शेतकरी योजनेचा पण देण्यात यावा. धन्यवाद. जय शिवराय.